एम-पी-एस-सी प्रिलिमचा 117 हा कट ऑफ पाहून कॉन्फिडन्स लो झाल्यासारखं वाटतंय का? किंवा एक्झाममध्ये किंवा टेस्ट सिरीजमध्ये तुमच्या मित्राला चांगले मार्क येत आहेत आणि तुम्हाला कमी मार्क येत आहेत, असे तुमच्यासोबत झाले आहे का? तर चिंता करण्याची गरज नाही. या व्हिडिओमध्ये आपण माहीत नसताना देखील MCQ कसे सॉल्व्ह करायचे हे पाहणार आहोत. जर का तुम्ही दृढ निश्चय केला आहात की मला 2025ची एम-पी-एस-सी प्रिलिम्स ही एनी हाऊ क्लिअर करायची आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. MCQ सॉल्व्ह करण्याचा तुम्हाला एक वेगळा अप्रोच कळून जाईल. जसे की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलेलंच असाल की आपण एम-पी-एस-सी 2024चा प्रिलिम्सचा पेपर या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. 2024च्या एम-पी-एस-सी प्रिलिम्सच्या पेपरमध्ये जवळपास 50पेक्षा जास्त प्रश्न हे आपण लॉजिकने सॉल्व्ह करू शकतो. बघा, या ठिकाणी मी हा लॉजिक हा शब्द वापरत आहे. लॉजिक हा शब्द मी का वापरला? कारण की मी जे तुम्हाला मुद्दे सांगणार आहे तर ते वेल रिसर्च्ड आहेत. असं होणार नाही की मी तुम्हाला अंदाधुंद काही तुक्केबाजी करायला सांगत आहे. जे काय मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामागं रिझन आहे. आणि जर का तुम्हाला ते नाही पटलं तर ते तुम्ही काय करू शकता, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कळवू शकता किंवा तुम्ही व्हिडिओ स्किप देखील करू शकता. हे तुमच्यापर्यंत आहे. पण माझे सजेशन तुम्हाला असं आहे की हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय एम-पी-एस-सी 2025चा पेपर तुम्ही देऊ नका. मी जर का इतक्या गॅरंटीनं सांगत असेल तर तुम्ही व्हिडिओच्या क्वालिटीचा अंदाज लावू शकता. आपण बघा, मानवी मेंदूला काही लिमिटेशन आहेत. आपण अभ्यास करून किती अभ्यास करणार आहे? बघा, इथून पुढे जर का तुम्ही 10 वर्ष देखील एम-पी-एस-सीचा अभ्यास केला तरी देखील असं कधीही शक्य होणार नाही की तुम्हाला 100पैकी 100 प्रश्न हे शुअर शॉट येत असतील. तुम्हाला कुठं ना कुठं तरी एक्झामिनरचा क्वेश्चन फ्रेम करायची जी लॉजिक आहे, ओके, त्यानं आन्सर कशा पद्धतीनं बरोबर केलेला आहे किंवा त्यानं आन्सर कशा पद्धतीनं चुकवलेला आहे, हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण की ज्ञानाला मर्यादा आहेत. आपण म्हणजे खूप जास्त आपल्याला बघा, PhD करायची नाही आपल्याला. आपल्याला PhD न करता आपल्याला काय करायचं आहे की जे एक्झामसाठी आवश्यक आहे तितकं घ्यायचं आणि आपल्याला पुढे जायचं आहे. तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. MCQ सॉल्व्ह करण्याचा एक वेगळा तुम्हाला अप्रोच समजून जाईल. हा 2024चा प्रिलिम्सचा पेपर आहे. ए सेटनुसार आपण काय करत आहे की प्रश्न पाहत आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा. प्रश्नामध्ये काय म्हटले? अहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्यासोबत असणाऱ्या प्रमुख महिला सहकारी कोण? आता जर का तुम्ही ऑप्शन व्यवस्थित पाहिलेला असेल तर पर्याय क्रमांक 1, 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला नोन आहेत. ओके, हे आपल्याला काय पर्याय माहीत आहेत. आणि पर्याय क्रमांक 2 जो आहे तर तो आपल्यासाठी अननोन आहे. बघा, वाचनामध्ये आपल्याला बऱ्याच वेळी सरोजिनी नायडू, कस्तुरबा गांधी, अरुणा असफ अली हे वाचनात येतात, पण अनुसया साराभाई हे वाचनात येत नाही. मग जर आपली जी ऑड मॅन आउट ही टेक्निक आहे, ही टेक्निक काय सजेस्ट करते? जेव्हा 3 नोन असतील आणि 1 अननोन असेल तर जे अननोन आहे ते त्याचं आन्सर असेल. यानुसार बघा, आन्सर पर्याय क्रमांक 2 हे असेल आणि हे बरोबर असेल. दुसरं लॉजिक बघा, मी तुम्हाला वर्ड असोसिएशन ही टेक्निक शिकवलेली मागच्या वर्षी, लक्षात येते का? बघा, जर का ते तुम्ही तो व्हिडिओ तुम्हाला परत पाहायचा असेल तर वरती आय बटनवर मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. वर्ड असोसिएशनमध्ये आपण काय करतो? शब्द जुळवण्याचा प्रयत्न करतो. बघा, थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. अहमदाबाद हे गुजरातमधील ठिकाण आहे. ओके, आणि गुजरातमधील नावे बघा, गुजरातमधील नावांच्या मागं हे भाई असं लावलेलं असते. उदाहरणार्थ बघा, सरदार वल्लभभाई पटेल. ओके, नावाच्या शेवटी भाई आलं का? इवन बघा, आता सध्याच आपले 1 वर्षामागं इलेक्शन झालेत. इलेक्शनच्या बॅनरमध्ये बघा, आपले जे पंतप्रधान आहेत त्यांचं नाव कशा पद्धतीने लिहिलं होतं? नरेंद्र भाई असं लिहिलं. नरेंद्रभाई मोदी, अमित भाई पटेल. म्हणजेच काय बघा की नावाच्या शेवटी भाई लावणं, यातून आपल्याला हे जे नाव म्हणजे काय की हे आपल्याला गुजरातचं असल्याचं प्रतीत होते. ओके, आणि म्हणूनच बघा या ठिकाणी देखील भाई लिहिलेला आहे आणि म्हणूनच काय की पर्याय क्रमांक 2 हे याचा आन्सर असेल. म्हणजेच काय की बघा की वर्ड असोसिएशन आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. याच्या आधी पण देखील आपण PYQ पाहिलेले आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की घम, ळम, तम हे शब्द जे आहेत तर ते
तमिळनाडू किंवा केरळशी संबंधित असतात. ओके, हे आपण पुढं पाहूया इन डिटेलमध्ये, पुढच्या प्रश्नामध्ये पाहूया. लक्षात आलं का बघा की कशा पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. जरी आपल्याला माहीत नसलं तरी देखील आपण काय केलं की एक लॉजिक डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला की आपल्याला या ठिकाणी ऑड मॅन आउट ही आपण टेक्निक लावली. त्यानंतर आपण काय केलं, वर्ड असोसिएशन ही टेक्निक लावली. अशा पद्धतीनं तुम्ही बघा उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पुढचा प्रश्न पाहूया आपण. ओके, पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे बघा की कोठारी कमिशनच्या शिफारशींवर आधारित 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती? पर्याय क्रमांक 1 बघा, वयाच्या 14व्या वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण. ठीक आहे, आपण बघूया, विचार करूया याच्यावर. त्यानंतर दुसरं बघा, शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन. आता बघा, एखादं कमिशन जे आहे तर ते शिक्षणासाठी स्थापित केलेलं आहे. मग बघा की त्यामध्ये शिक्षकांसंदर्भात काही तरतुदी नसतील का? तर बघा 100% असतील. म्हणूनच काय की हे ऑप्शन मला बरोबर वाटते. तर देखील मी शुअर नाही आहे, तरी देखील आपण पुढचा काय करूया, ऑप्शन बघूया. पुढच्या पर्यायामध्ये काय म्हटलं आहे बघा, राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणावर खर्च. बघा, हे 1968ची शिफारशी आहेत. आज बघा 2025 चालू आहे. 2025 साली देखील आपण GDPच्या 10% शिक्षणावर खर्च करत नाही आहे 2025मध्ये. मग 1968मध्ये इतका खर्च करणं कसं शक्य आहे? ओके, म्हणूनच काय की हा सी जो विधान आहे तर ते मला चूक वाटते. जेव्हा सीला मी इलिमिनेट करणार, म्हणजे यामध्ये सी आहे याला इलिमिनेट करूया, यामध्ये सी आहे याला इलिमिनेट करूया, पर्याय क्रमांक 3मध्ये सी आहे याला इलिमिनेट करूया, आणि मी माझं काय केलं, उत्तरापर्यंत पोहोचलो. लक्षात आलं? असे बघा कितीतरी आयोग आहेत, कितीतरी कमिशन आजपर्यंत स्थापित झालेले आहेत. तर मला सांगा की तर ते तुम्ही सगळ्या कमिशनच्या सर्व शिफारशी पाठ करत बसणार आहात का? ऑब्व्हियसली नाही बघा, कारण की इतकं करणं हे शक्य नाही आहे. मग अशा वेळी बघा की हे जे लॉजिक आहेत ना तर ते आपल्याला उपयोगी पडतात. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. या प्रश्नामध्ये काय म्हटलंय बघा, सुलतानशाहीच्या काळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदारांकडून घेतला जात असे? आता या ठिकाणी बघा सामान्य जनतेचा उल्लेख केला आहे का? नाही. असं म्हटलंय का हिंदू आणि मुस्लिम लोकांकडून घेतला जात असे? नाही. तर पर्टिक्युलरली जमीनदाराकडून कोणता टॅक्स घेतला जायचा हे विचारलेलं आहे. तर आपण पाहूया की बघा या ठिकाणी जिझिया तर येणार नाही, कारण का जिझिया आपल्याला माहिती आहे की सामान्य लोकांवर लावला जातो, आणि या ठिकाणी आपल्याला काय विचारले, जमीनदारांकडून विचारलेलं आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 इलिमिनेट होऊन जाईल, पर्याय क्रमांक 2 इलिमिनेट होऊन जाईल. त्यानंतर बघा आपल्याकडं 2 पर्याय उरतात, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. आता या ठिकाणी बघा की जेव्हा तुम्हाला 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असते तेव्हा तुम्ही रिस्क घेत जा, कारण का हा MPSCचा पेपर आहे. बघा UPSCमध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे एखादा प्रश्न चुकला तरी खूप जास्त त्याला इम्पॅक्ट पडतो. पण MPSCमध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग असल्यानं इतका जास्त इम्पॅक्ट पडत नाही. त्यामुळे बघा की जेव्हा तुम्ही 2 ऑप्शन शुअर शॉट म्हणजे तुम्हाला माहीत असतात, आणि जेव्हा तुम्ही 2 ऑप्शन 100% कॉन्फिडन्स इलिमिनेट करता आणि त्यावेळी तुमच्याकडे 2 ऑप्शन उरलेले असतात, तर अशा वेळी काय करत जा की तुम्ही रिस्क घेऊन एखादा ऑप्शन यामध्ये टिक करत चला. ओके, या ठिकाणी बघा म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जरी आपल्याला शुअर शॉट आन्सर माहीत नसलं तरी देखील आपण काय करू शकतो की आपलं उत्तर बरोबर येण्याच्या पॉसिबिलिटी वाढवू शकतो. आता बघा हे मला माहीतच नव्हतं, मग या ठिकाणी जरी मी एक अंदाजे तुक्का मारला असता तर माझे बरोबर येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी होती. पण मी काय केलं, थोडं लॉजिक लावलं आणि माझं उत्तर बरोबर येण्याची पॉसिबिलिटी मी 50% वाढवली. ओके, लक्षात येते का? या ठिकाणी याचा आन्सर सी आहे. पुढचा आपण प्रश्न पाहूया. यामध्ये काय म्हटले बघा, 1907मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आपला विजय आहे असे विधान कोणी केले? आता बघा कशा पद्धतीनं सॉल्व करायचं हे बघा. टाईमलाईन बघा 1907 म्हटलेला आहे,
1907मध्ये कर्जन होता का? नाही. कर्जनचा टाईमलाईन तर 1905मध्ये संपला. त्यामुळं कर्जन तर नसणार आहे. दुसरं, लोकमान्य टिळक अशी टीका करतील का? कारण की लोकमान्य टिळक हे स्वतः इंडियन नॅशनल काँग्रेसचे सदस्य होते, भाग होते. त्यामुळे टिळक देखील अशी टीका करणार नाहीत. त्यामुळं हा देखील मी काय केलं? इलिमिनेट केला. त्यानंतर बघा की हे जे 2 ऑप्शन आहेत, मॉर्ले आणि मिंटो, हे सिमिलर साऊंडिंग आहेत. काय आहेत? सिमिलर साऊंडिंग. आणि जेव्हा सिमिलर साऊंडिंग ऑप्शन असतात ना, तर तेव्हा बघा की सिमिलर साऊंडिंग जेव्हा ऑप्शन असतात तेव्हा या 2पैकीच एक ऑप्शन, या 2पैकीच एक उत्तर बरोबर असते. ओके. म्हणजेच काय बघा की आपण हा जो प्रश्न आहे, 10वा जो प्रश्न आहे आणि 11वा जो प्रश्न आहे, यामध्ये आपण शुअर शॉर्ट ॲन्सरपर्यंत म्हणजे शुअर शॉर्ट ॲन्सरपर्यंत आपण नाही पोचलो तरी देखील आपण आपल्या ॲन्सर बरोबर येण्याच्या पॉसिबिलिटी वाढवलेल्या आहेत. ओके. पुढचा प्रश्न बघा, आपल्याला स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्रे आणि व्यक्तींच्या जोड्या लावायच्या आहेत. आपण असं कन्सिडर करू की हे तुम्हाला माहीत नाही, तरी देखील बघा आपण वर्ल्ड असोसिएशन या टेक्निकनुसार काय करू शकतो? हा प्रश्न सोडू शकतो. बघा, चिदंबरम पिल्लाई, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की असे जे शब्द असतात ना, चिदंबरम, स्वामीनाथन, ओके, त्यानंतर सुब्रमण्यम, असे जे शब्द आहेत हे आपल्याला तमिळनाडू किंवा केरळशी संबंधित असतात. ओके. म्हणूनच बघा की मी काय केलं? डीला 1शी जोडलं. ओके. मग जिथं डी नाही तर ते आपण इलिमिनेट करू. हा तर बघा पहिली टेक्निक झाली. ओके. वर्ड असोसिएट आपण केला. दुसरी टेक्निक बघा की मी तुम्हाला जसं सांगितलेलं ऑब्झर्व अँड सॉल्व ही टेक्निक. ओके. ही जर का टेक्निक तुम्हाला व्यवस्थित टाईप वाईज एलिमिनेशन टेक्निक शिकायचे असतील तर आय बटनवर मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. व्हिडिओ संपल्यानंतर ते देखील तुम्ही पाहू शकता. ऑब्झर्व अँड सॉल्वमध्ये काय बघा की असं एक ऑब्झर्वेशन आहे मागच्या 4-5 वर्षांमध्ये, जेव्हा सिमिलर असे ऑप्शन सेट केलेले असतात तेव्हा या 2पैकीच एक ऑप्शन असते, या 2पैकीच एक ॲन्सर बरोबर असते. म्हणजेच काय बघा की आपण काय केलं? आपलं उत्तर बरोबर येण्याची शक्यता 50% वाढवली. ओके. त्यानंतर बघा की आपल्याला हे एक माहीत असते की मुंबई कुठं आहे? म्हणजे मुंबईमध्ये कोण लीड केलेलं? की लोकमान्य टिळकांनी लीड केलेलं. मग एला 3 जेव्हा तुम्ही जोडाल तेव्हा तुम्ही काय करू शकता? ॲन्सरपर्यंत पोहोचू शकता. लक्षात येते का बघा की आपण कशा पद्धतीने जात आहे? पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे बघा, खालीलपैकी सखोल उदरनिर्वाह शेतीची वैशिष्ट्य नाहीत. नाही असं म्हटलं, त्यामुळं आहे विचारलं आहे का नाही विचारलं याला सर्वात प्रथम काय करा? अंडरलाईन करत चला, जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही. तर आपण पाहूया सखोल लागवड. ठीक आहे, बघूया, आपण विचार करू. शेतीला पशुपालन पूरक व्यवसाय. ठीक आहे, आपण विचार करू याच्यावर. तिसरा ऑप्शन बघा, शेतीचा विस्तीर्ण आकार. जर का तुम्ही वर्ड असोसिएट केला, उदरनिर्वाह म्हणजे काय असते हो? स्वतःचा जे चरितार्थ आहे तो चालेल, स्वतःच्या कुटुंबाचा चरितार्थ चालेल, इतक्यापुरता शेती करणे म्हणजे उदरनिर्वाहाची शेती. या ठिकाणी काय म्हटले? शेतीचा विस्तीर्ण आकार. मग उदरनिर्वाहाच्या शेतीमध्ये शेतीचा विस्तीर्ण आकार असेल का? ओके, नाही. तर त्यामुळं काय आहे की हे या शेतीचं वैशिष्ट्य असणार नाही. या ठिकाणी आपण काय केलं? वर्ड असोसिएट केला. उदरनिर्वाह शेती म्हणजे काय की स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचं चरितार्थ चालेल, त्यांचं पोट भरेल इतकं शेती करणे. मग अशा शेतीमध्ये शेतीचा विस्तीर्ण आकार असेल का हो? तर हे जेव्हा तुम्ही म्हणजे अशा पद्धतीनं विचार कराल तेव्हा तुम्ही काय करा? हा एक ऑप्शनपर्यंत पोहोचू शकता. ओके. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे बघा, विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट पॅटर्न ऑफ अर्बन सेटलमेंट. ओके, अर्बन सेटलमेंटचा पॅटर्न नाही असं विचारलेलं आहे. पाहूया आपण. बघा, चेकरबोर्ड, बुद्धिबळाच्या पटासारखा. बघा, बुद्धिबळचं पट कसं असते? या पद्धतीचं असते, असं काहीतरी. ओके, मग अशा पद्धतीचं असते का हो नागरी वस्ती? आपण ज्या नागरी वस्तीमध्ये राहतो ते कशा पद्धतीनं आहे की असा रोड असतो आणि रोडच्या बाजूने काय असतात की असेही घरे असतात. ओके, त्यामुळं बुद्धिबळाच्या पटासारखं नागरी वस्ती असू शकते. ठीक आहे. त्यानंतर लिनियर म्हणजे काय की आपण एखादी सोसायटी वगैरे पाहतो बघा, किंवा रो बंगलो पाहतो. ओके, त्यामध्ये कशा असतात की एका लाईनीने घरे असतात, हा असा रस्ता असतो. ओके, मग लिनियर देखील पॅटर्न असू शकतात. ठीक आहे. त्यानंतर विस्कळीत पॅटर्न हा अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये असणं हे थोडंसं काय वाटते? थोडंसं चुकीचं वाटते. कारण की बघा, तुम्ही विचार करा की असा रस्ता आहे
किंवा मग या ठिकाणी एखाद्याचं घर आहे, या ठिकाणी एखाद्याचं घर आहे, असं पॉसिबल आहे का हो? असं पॉसिबल नाही. त्यामुळे काय आहे की हे विस्कळीत किंवा जे डिस्पर्स्ड ज्याला आपण म्हणतो, तर ते काय आहे याचं उत्तर असेल. या ठिकाणी आपण काय केलं, कॉमन सेन्स प्लस जनरल नॉलेज याचा वापर केला आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. पुढच्या प्रश्नामध्ये पहा काय म्हटले, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेडिमेंटरी रॉक. जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही असं म्हटलेलं आहे. पाहूया आपण. पार्टिकल्स ऑफ मेनी साइजेस आर ऑर्गनाइज्ड इन सिंगल रॉक लेअर. ठीक आहे, आपण बघूया. द रॉक आर ह्यूज अँड हार्ड. ठीक आहे, बघू. फॉसिल्स आर मेनली फाउंड इन रॉक. ठीक आहे, असू शकते, आपण पाहूया. रॉक्स आर सॉफ्ट सो दे विअर आउट क्विकली. आता या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 2 आणि 4 मध्ये काय दिसतंय बघा. एकीकडे म्हणतात हार्ड आहे, दुसरीकडे म्हणतात सॉफ्ट आहे. आणि जसे की अपोजिट स्टेटमेंट ही टेक्निक सजेस्ट करते, या दोनपैकीच एक ऑप्शन असेल. लक्षात आलं का बा. एकीकडे ते काय म्हणतात हार्ड आहे, दुसरीकडे काय म्हणतात सॉफ्ट आहे. आणि ज्या पद्धतीनं अपोजिट स्टेटमेंट म्हणजेच काय बघा की परस्पर विरोधी विधानं जे असतात, तर त्या दोनपैकीच एक ऑप्शन असेल. मग आता आपण आपल्या नॉलेजचा भाग थोडा या ठिकाणी वापरूया की जलजन्य खडक किंवा सेडिमेंटरी रॉक आपण कशाला म्हणतो. हा नॉलेजचा भाग आहे की म्हणजे खडकाचे स्तरावर स्तर काय होतात, साचत जातात. ओके, काय होतात, स्तरावर स्तर काय होतात, साचत जातात. आणि हे जे स्तर साचलेले असतात ना, तर ते काय असतात, सॉफ्ट असतात. ओके, त्यामुळं पर्याय क्रमांक 2 जे आहे सेडिमेंटरी रॉक हार्ड असतात, हे काय चुकीचं असणार आहे. ओके, या ठिकाणी आपण काय केलं, नॉलेजचा वापर केला आणि इलिमिनेशन टेक्निकचा वापर केला. की ज्या टेक्निकमध्ये काय आपल्याला जे टेक्निक काय सजेस्ट करते की परस्पर विरोधी विधानं जे आहेत, तर ते काय असतात, त्या दोनपैकीच एक उत्तर बरोबर असते. ओके, या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलं बघा, एकीकडे वर्ष दिले आणि दुसरीकडे मृत्यूदर दिलेला आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो 1981, 91, 2001, 2011. साधा एक विचार करा की आरोग्य हेल्थ फॅसिलिटी कोणत्या काळामध्ये जास्त अवेलेबल असतील, 1981मध्ये असतील की 2011मध्ये असतील. तर ऑब्व्हियस आहे की 2011मध्ये, म्हणजेच 1981च्या पुढं काय झालेलं असतील आरोग्याच्या म्हणजे जसं वर्ष वाढत जातील तसं काय होत जाईल की हेल्थ फॅसिलिटी वाढत जातील. आणि हेल्थ फॅसिलिटी वाढल्यामुळं काय होईल की ऑब्व्हियस आहे की मृत्यूदर कमी होतील. मग या ठिकाणी तुम्ही देखील पाहू शकता की मृत्यूदर कमी होत आहे. जसजसे वर्षे वाढत गेलेले आहेत तसतसं मृत्यूदर कमी होत आलेला आहे. मग त्यामुळं आपण एक लॉजिक या ठिकाणी लावू शकतो की हेच याचं काय असेल, ॲन्सर असेल. त्यानंतर बघा, एक इलिमिनेशन टेक्निक अशी आहे की ऑब्झर्व अँड सॉल्व ही मी तुम्हाला टेक्निक शिकवलेली. मग त्यामध्ये काय होतं की जिथे जिथे असे ऑप्शन असतात 1, 2, 3, 4 हे आहे का, पर्याय क्रमांक 1 बघा, 1, 2, 3, 4. आणि दुसऱ्या पर्यायामध्ये काय असते की 4, 3, 2, 1. तेव्हा या दोनपैकीच एक बरोबर उत्तर असेल. ओके, म्हणजेच काय केलं बघा की तुम्ही तुमचे उत्तर बरोबर येण्याची पॉसिबिलिटी जी आहे 50%नं म्हणजे वाढवलेली आहे. ओके, मग हे जसं की पहिली टेक्निक आपल्याला सजेस्ट केलेली की हे त्याचं काय असेल, उत्तर असेल. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय बघा, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली ड्रेनेज पॅटर्न आढळतात. मग या ठिकाणी बघायचं उत्तर जे आहे तर ते ऑल ऑफ द अबाव असेल. का बघायचं उत्तर ऑल ऑफ द अबाव असेल, कारण की बघा एखाद्या नदीचा पॅटर्न ड्रेनेज पॅटर्न महाराष्ट्रात आढळत नाही हे शुअर शॉट सांगणं खूप कठीण आहे. कारण की बघा अशा अनेक नद्या आहेत ज्यांची नावं देखील आपल्याला माहीत नाहीत. आपल्याला काय जे मेजर ज्या नद्या आहेत जसं की कृष्णा असेल, गोदावरी असेल, पंचगंगा असेल, ओके, यांसारख्या मेजर नद्यांची नावं आपल्याला माहीत आहेत. पण अशा कितीतरी नद्या आहेत ज्यांची नावं देखील आपल्याला माहीत नाहीत. मग त्यापैकी एका जरी नदीनं या नदी प्रणालीपैकी कोणती तरी नदी प्रणाली इस्टॅब्लिश केली, म्हणजे असू शकतं ना असं की एखादी नदी प्रणाली आहे ज्याचं आपल्याला नाव माहीत नाही, पण ती काय करत असेल, अनिश्चित स्वरूपाचं जलप्रणाली बनवत असेल किंवा जाळीदार प्रकारचं जलप्रणाली बनवत असेल. म्हणजेच काय बघा की एक्झामिनरला हे शुअर शॉट सांगणं की एखादी नदी या पद्धतीची जलप्रणाली बनवत नाही हे शुअर शॉट सांगणं खूप कठीण आहे. त्यामुळं अशा प्रश्नामध्ये बघा की ऑल ऑफ द अबव हेच त्याचं काय असेल, उत्तर असेल. ही टेक्निक आपण पुढे देखील पाहणारच आहे की ज्यामुळे तुम्हाला अजून जास्त समजून येईल.
पुढच्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. खूप इझी प्रश्न आहे. कॉमन सेन्स प्लस जनरल नॉलेज हा सॉल्व्ह होणारा प्रश्न आहे. ओके, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे बघा, चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो. बघा, या ठिकाणी परत मागचीच लॉजिक जे आपण नदी प्रणालीमध्ये पाहिलेलं. ओके, एखाद्या ठिकाणी दगडी कोळसा सापडत नाही असं शुअर शॉट सांगणं खूप कठीण आहे. बघा, आज एक्झाम झाली आणि संशोधकांना उद्या एखाद्या ठिकाणी दगडी कोळसा सापडला तर, त्यामुळे बघा आयोग कधीही अशा पद्धतीची रिस्क घेत नाही. असे जेव्हा प्रश्न येईल ना, तर त्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम ऑप्शन शोधायचे आहेत. म्हणजे ज्या पर्यायामध्ये मॅक्सिमम ऑप्शन असतील तो पर्याय ठीक असेल. मग या ठिकाणी बघा मॅक्सिमम ऑप्शन कुठं आहे, पर्याय क्रमांक 1मध्ये आहे आणि पर्याय क्रमांक 4मध्ये आहे. ओके, या दोनपैकी तुम्ही काय करू शकता, एक उत्तर टिक करू शकता. बघा, आपण या ठिकाणी काय केलं, आपलं उत्तर बरोबर येण्याच्या पॉसिबिलिटी फक्त वाढवलेल्या आहेत. हे लॉजिक तुम्हाला समजलं का. बघा, जसं की आपण मागच्या प्रश्नामध्ये देखील पाहिलेलं की एखादी नदी प्रणाली महाराष्ट्रात आढळत नाही हे शुअर शॉट सांगणं खूप कठीण आहे. ओके, कारण का बघा, कितीतरी नद्या आहेत, एखाद्या नदीनं देखील विशिष्ट प्रकारचं नदी पॅटर्न बनवलं. ओके, आज आयोगानं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये वृक्षाकार नदी जल प्रणाली सापडत नाही. पण असं संशोधकांना नंतर जाऊन असं कळालं की एखादं नदी पॅटर्न वृक्षाकार पद्धतीचं जलप्रणाली बनवत आहे. तर अशावेळी काय करेल आयोग, म्हणजेच लक्षात आलं का बघा की अशा ज्या गोष्टी असतात ना, तर त्या शुअर शॉट सांगणं खूप कठीण असते. त्यामुळं अशावेळी काय करत चला की ऑल ऑफ द अबाव या पर्यायाला काय करा, टिक करत चला. आणि जिथं ऑल ऑफ द अबाव हे नसेल तर अशावेळी काय करा की ज्या पर्यायामध्ये मॅक्सिमम ऑप्शन असतील तर त्यापैकी तुम्ही एकाला काय करा, टिक करत चला. ओके, हा प्रश्न बघा खूप साधा सोपा प्रश्न आहे. कॉमन सेन्सनं सॉल्व्ह होणारा प्रश्न आहे. काय म्हटलं आहे बघा, निम्न अक्षावृत्ताच्या मानाने उच्च अक्षावृत्तामध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते. एक साधा विचार करा की निम्न अक्षावृत्तामध्ये काय होणार आहे की जास्त जैवविविधता आढळणार आहे. कारण की या ठिकाणी बघा, इथून लॅटिट्यूड पास हा ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो, विषुववृत्त पास होतो आणि त्या ठिकाणी आपल्याला जास्त जैवविविधता आढळते. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 जो आहे तर तो चुकीचा आहे. त्यानंतर बघा, पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते. ओके, म्हणजेच काय म्हटलेलं आहे की लोअर अल्टिट्यूडला म्हणजे कमी जी उंची आहे त्या ठिकाणी काय होणार आहे की जास्त प्रमाणात विविधता सापडणार आहे. बघा, एक डोंगराचा विचार करा, या ठिकाणी मला जास्त प्रमाणात जैवविविधता सापडेल की या ठिकाणी सापडेल, तर ऑब्वियस उत्तर आहे की या ठिकाणी सापडेल. कारण की या ठिकाणचं जे हवामान आहे तर ते कसं आहे की सर्व प्राण्यांना सूट होण्यासारखं नाही आहे. तुम्ही काय करा, हिमालयाचं एक्झाम्पल घ्या. ओके, कुठं आपल्याला जैवविविधता जास्त आढळते, हिमालयाच्या पायथ्याशी जास्त आढळते. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे बरोबर असेल. ओके, या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे बघा की या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे बघा, पेरॉक्सी ॲसेटाइट नायट्रेट खालील परस्पर क्रियेच्या परिणामी तयार होतो. अशा वेळी बघा की ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं की ज्या पद्धतीनं अपोजिट स्टेटमेंट ही टेक्निक वर्क करते त्याच पद्धतीनं सिमिलर स्टेटमेंट ही देखील टेक्निक काय होते, वर्क करते. म्हणजेच बघा, या ठिकाणी देखील नायट्रोजन ऑक्साईड आहे आणि या ठिकाणी देखील काय आहे, पर्याय क्रमांक 3मध्ये देखील नायट्रोजन ऑक्साईड आहे. अशा वेळी काय की या दोनपैकीच एक ऑप्शन असेल जो बरोबर असेल. ओके, आपण लवकरच या व्हिडिओचा पार्ट 2 देखील घेऊन येणार आहोत. ओके, तत्पूर्वी तुम्ही काय करा, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. ओके, आणि तुमच्या काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. थांबण्यात एक अनाऊन्समेंट आहे. जर का तुम्ही MPSC 2025ची तयारी करत असाल आणि ॲन्सर रायटिंगबाबत डाऊटफुल असाल की ॲन्सर राईट कसं करायचं, आम्हाला काही आयडिया देखील नाही, तर बघा, तुम्हाला कमी वेळामध्ये ॲन्सर रायटिंग शिकायचं असेल तर तुम्ही काय करा, खाली एक आपली वेबसाईट आहे तर त्यावर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करा. तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये आणि कमी एफर्टसह ॲन्सर रायटिंग शिकवली जाईल. ओके, थँक्यू.